नमस्कार। आज तुमच्या मुखार येता हेचे कारण म्हटल्यार सुप्रीम कोर्टान जे जजमेंट दिला म्युनिसिपालिटीच्या इलेक्शनाबद्दल ताका लागून सगळ्यां गोंयकारांचे अभिनंदन करपाक लागून हांव तुमच्या मुखार आयिल्लो आसा। खूप जाणांच्यो प्रतिक्रिया आमी पळयल्यो, खास करून जे इम्पॉर्टंट प्रतिक्रिया जी आशिल्ली ती म्हटल्यार गोवा फॉरवर्ड चीफ विजय सरदेसाय यांची, कारण तांच्यांनी सुप्रीम कोर्टान हे सगळे मॅटर व्हरून आयज जी डेमोक्रेसी सेव्ह करपाचे जे सुप्रीम कोर्टान निर्णय दिल्लो आसा पळय ताका लागून गोवा फॉरवर्ड पार्टीचे खरे म्हटल्यार अभिनंदन करपाची गरज आसा आणि सगळ्या गोंयकारांचे अभिनंदन। ह्या अभिनंदन करता आसतनाच आज मुख्यमंत्र्यान सुद्धा एक स्टेटमेंट दिलो आणि त्या स्टेटमेंटान तेंच्यांनी डायरेक्टरेट ऑफ म्युनिसिपल ऍडमिनिस्ट्रेशन हेंचेर आरोप केलो की ह्या ऍडमिनिस्ट्रेशनान डायरेक्टरान जी मिस्टेक केल्ली आसा ती मिस्टेक खंय ते रेक्टिफाय करतले। म्हणजे एरे माझ्या मागल्या आम्ही खूपदा ऐकला, म्हणजे कोविड सिच्युएशन जे आशिल्ले त्या सिच्युएशनान लोकांचेर आरोप की लोक भायर भोंवता म्हणून कोरोना वाडटा, पण लॉकडाऊन जेन्ना वास्कोन करूंक जाय आशिल्लें तेन्ना कोरोना आरोप कोणाचेर जालो, लोकांचेर जालो। आयज आरोप कोणाचेर जाता जाल्यार डायरेक्टर ऑफ म्युनिसिपल ऍडमिनिस्ट्रेशनाचेर आरोप जाता। हे आरोप हो मनीस जो आसा बाब प्रमोद सावंत हो ज्या दिसापासून गोंयचो मुख्यमंत्री जाला त्या दिसापासून कोणाचेर ना कोणाचेर आरोप करीत आयल्लो आसा, बट आपली इनएफिशियन्सी ही ताणे जवळजवळ वर्सभर जाले लोकांसमोर दवरलेली आसा, म्हणून ताका आमी एक्सिडेंटल सीएम म्हणटात। ताका एक्सिडेंटल सीएम म्हणपाचे कारण आनी एक आशिल्ले की ताणे एक्सिडेंटाचेर एक्सिडेंट करून गोंयाक आज पॅरलायज करून उडयल्ले आसा। सो अशा जेन्ना आमी ऍडमिनिस्ट्रेशन गोंयचे पळयता त्या ऍडमिनिस्ट्रेशनान एक बरी गजाल आमकां दिश्टी पडटा ती म्हटल्यार आयचो सुप्रीम कोर्टाचो जजमेंट। या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटाचेर जेन्ना विचार केलो तेन्ना अशें लक्षात आयलें की आमचे गोवा गव्हर्नमेंट इज व्हेरी फास्ट, व्हेरी प्रोएक्टिव्ह। प्रोएक्टिव्ह केन्ना? प्रोएक्टिव्ह फॉर देअर पॉलिटिकल गेन्स, म्हणजे रातचे 12-2 ह्या टायमार सगळे घडामोडी करप, व्हेरी प्रोएक्टिव्ह। आपले इलेक्शनाक खंय ना खंय बेनिफिट जावचे म्युनिसिपालिटी इलेक्शनाक म्हणून हायकोर्टाचो निर्णय चॅलेंज करपाक सुप्रीम कोर्टान धांवप, व्हेरी प्रोएक्टिव्ह। पण हेच आमचे सरकार आणि हेच प्रमोद सावंताचे सरकार जे आसा म्हादई वाचोवपाक लागून प्रोएक्टिव्ह कित्याक ना हो प्रश्न पडटा। आमी ऑगस्टान सांगिल्लें की म्हादई वळयल्या, सौदत्ती डॅम भरला, कितें तरी करात म्हणून, पण हे सरकार दोळे झाक करत रावले। कंटेम्प्ट पिटिशन आसतले, सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेवपाची गरज आशिल्ली, हे आमच्या सरकारान करूना। त्याच्या मागीर प्रुडंट मिडियान थंय वचून प्रत्यक्षान पळयले, ते व्हिडिओज व्हायरल करतकीर खंय तरी जाग आयली ह्या सरकाराक। त्याच्यानंतर प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवा आमी गेले तेन्ना तर आनी वायट परिस्थिती आशिल्ली। तेन्ना आमकां सांगले गेले की सुप्रीम कोर्टान गेल्या, कंटेम्प्ट पिटिशन आयला। सो हाऊ मच डिले, म्हणजे गोंय वाचोवपाक, म्हादई वाचोवपाक, गोंयकारांक वाचोवपाक हे सरकार प्रोएक्टिव्ह ना। हे सरकार प्रोएक्टिव्ह आसा जाल्यार फक्त आपले पॉलिटिकल इंटेन्शन्स घेऊन रातच्यो 10 जाणांक चोरयेन हाडप, प्रोएक्टिव्ह। हे आपले घडामोडी खंय ना खंय सिद्ध करपाक लागून सुप्रीम कोर्टान धाव घेवप, प्रोएक्टिव्ह। सॉरी, ह्या प्रोएक्टिव्हपणाची आमकां गोंयांक गरज ना। आमकां प्रोएक्टिव्ह मुख्यमंत्री जाय आशिल्लो म्हादई वाचोवपाक लागून, आमकां प्रोएक्टिव्ह मुख्यमंत्री जाय मोले वाचोवपाक लागून, आणि आमकां प्रोएक्टिव्ह मुख्यमंत्री जाय गोंय वाचोवपाक लागून, गोंयची डेमोक्रेसी वाचोवपाक लागून, गोंयची डेमोग्राफी वाचोवपाक लागून, आणि हे सगळें करपाक लागून आमकां बरो मुख्यमंत्र्याची गरज आसा। आणि दिस पर्टिक्युलर मॅन डॉक्टर प्रमोद सावंत has failed on all fronts। लज दिसता आमच्या गोंयचो मुख्यमंत्री हो प्रमोद सावंत म्हणून सांगपाक सुद्धा। हांव देवाकडेनूच मागता की 2022 कितें तरी बदल घडय आणि गोंयाक साल्वार कर। धन्यवाद।